स्तंभावरीला तुम्हारी दुर्जना नाही का स्तंभी प्रगटले नारायण त्या स्तंभामधून भगवंताच्यासारखे अवतार घेतला नरसिंह भगवंत अवताराला आले बघता बघता आपल्यासारखे सांगितल्याप्रमाणे जसा उपदेश दिला तसा आशीर्वाद दिला आपल्या मांडीवर घेतलं गडा आणि त्या राक्षसाला सारखे फाडून काढलं आई ऐका ना राक्षसाला फाडून काढलं त्या राक्षसाचा कुबुद्धीचा असणारा की घात झाला गडा त्या कुबुद्धीला मारल्या गेलं राक्षस मारल्या गेला एवढ्यामध्ये प्रल्हादची कड असणार की बघितलं सगळ्या देवाधिकांना असणार की भीती वाटू लागली बाबा रे काय कदाचित प्रलय येईल का कदाचित हे अवतार तर आम्ही कधी बघितला नाही हा नरसिंह अवतार आहे या अवताराची सगळ्यांना भीती वाटत होती ह्या अवतार नक्की असणार की शांत झाला पाहिजे गडा क्रोधमान भगवंत असणारे शांत झाले पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे गडा एक काम केलं पाहिजे ज्या वेळेस ते भक्त त्याच्या मांडीवर दिल्या जाईल ना त्यावेळेस भगवंताचा असणार की राग त्यांचा क्रोध असणार की कमी होतो आणि तेवढ्यामध्ये प्रल्हादजीला असणार की काय केले प्रल्हादजीला असणार की मांडीवर दिले भगवंताचा असणार की राग अनावर असणार की राग क्रोध असणारा भगवंताचा शांत झाला तुम्हाला सांगू मुखामध्ये नाम असेल तर भगवंत यायला तयार आहे गडा आणि तो भगवंत येण्यासाठी मुखामध्ये नाम घेतलं पाहिजे म्हणून असणार की जीवनामध्ये देवाचं स्मरण आमच्या मुखामध्ये नित्य असलं पाहिजे देव यायला तयार आहे गडा तुमच्यासाठी तर मुखामध्ये तसं नाम आमच्या असलं पाहिजे देव यायला दोन्ही हात काढून तुमच्याकडे तयार आहे पण नक्कीच आमच्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे मुखामध्ये नाम असेल तर देव नक्की आल्याशिवाय राहत नाही आलेले संकट निवारायला तो तयार आहे पण एकच केलं पाहिजे गडा नक्कीच असणार की मुखात आमच्या नित्य असणार भगवंताचं स्मरण असलं पाहिजे ठीक आहे या कथेला आपण इथं थांबूया उद्याची कथा आहे उद्या 14 दिवस आहे बरोबर ना उद्या काय असतं काय थोडस सांगत चला म्हणजे कसं माझा जरा विसरबळ स्वभाव आहे तुम्ही सांगत चला हा उद्या कृष्ण बोला ना आता मला एकच सांगा कृष्ण पुन्हा कोणाला घरी न्यायचा आहे अशी कोणाची इच्छा आहे उद्या कृष्ण तुमच्या घरी यावा कोणाची इच्छा त्याने हात वर करा वा कृष्ण तुमच्या घरी यावं आहे की नाही आता एकच सांगतो आता कृष्णाच्या घरी कोणा कोणाला जावं वाटलं त्याने एकदा हात वर करा नक्की देव घरी आला तर चालतं का देवाच्या घरी जायचं म्हणजे की हात कमी झाले आहे की नाही आई ऐका ना उद्या देव प्रगटीकरण आहे कृष्ण कथा मला असण्याची उद्या भगवंताचं प्रगटीकरण आहे देवाचा अवतार लीला कार्य उद्यापासून होत असेल सुरुवात होणार आहे मला एक सांगायचं गडा उद्या होत असेल थोडस माझं वेगळं आहे इथून मी कधी कोणाला काही मागितलं नाही थोडस माझं तत्व वेगळं आहे इथून काही मागत नाही पण एक शास्त्रानुसुद्धान म्हणून सांगतो तुम्हाला येताना आपलं वस्त्र लखीत असतं की पिवळं वस्त्र अंगावर असताना की परिधान करावं माय असेल तर घाला पिवळं वस्त्र नाही तर संध्याकाळी संध्याकाळी पाण्यात ते बाकीचे येऊन म्हणतील शावकाराला शावकार कुठून आणलं ते महाराज सगळ्यात बायका म्हणाल्या की पिवळं वस्त्रच पाहिजे नाही का ते तसं काही असं तर घाला नाही का पिवळं वस्त्र घाला येताना नसेल आपल्याकडे एखादा बिस्कीचा पुडा असेल एखादी शिधुरी असेल काही फळं असतील तर घेऊन येईल आपण कृष्ण जन्म उद्या साजरा करूया भगवंताचं प्रगटीकरण आहे विशेष या वेळामध्ये करायचंय महत्वाचं म्हणजे काय नाही का या अधिक मासामध्ये तुम्हाला मला करण्याचं भाग्य प्राप्त झाले आणि त्याच्यामुळे उद्या येताना असणारी सर्वांनी जेवढं होईल तेवढं जे काही असेल शिधुरी ते घेऊन यांचा प्रयास करा गोड अशी कथा उद्या कृष्ण कथा आपण ऐकूया बरीच काही मंडळी त्यांनी उपस्थित आहे माझ्याबरोबर ठीक आहे आता बरीच काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या ताई या ठिकाणी आमचे हृदयापासून माझ्यावर त्यांचं प्रेम आहे गळा आमचे दिनूभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्यावरून स्वागत करा आणि कथेला त्यांची उपस्थिती होती मला वाटतं काहीतरी फोन आला भागवताचार्य प्रभू महाराज पिंपळगावकर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती सगळ्या मंडळीचा हा उपाशीर्वाद आहे माय की ज्ञान येते आम्हाला असणार की गोड स्वरूपामध्ये असणार की पुढं नेत जायचे आणि त्यासाठी सर्व कृष्ण जन्म गोड असा कथा आपण समर्पित करूया वेळेत असताना ती समर्पित करूया एक गोड भजन घेऊ आणि कथेला असणार थांब Hadi.
जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय। उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं, सांगू मुखामध्ये नाम आहे, उकळतं तेल सुद्धा शांत झाले। माई सगळे असणारे प्रयोग करून बघितले, भागवतामध्ये 56 प्रयोग आले, अनंत असणारे संकट देऊन बघितले। हो ऐका ना, एवढे ही संकट दिले करा, एवढेही कष्ट दिले, ऐकताय तरीही मुखातलं नाम सोडलं नाही। आम्ही नुसतं एखाद्यानं म्हणू द्या ना, लईच मारुतीच्या पाराकडे आला म्हणलं की उद्याच बंद। एक माणूस तर मला म्हणला, महाराज सप्त्याला हागा तुम्ही यावर्षी येऊन आहे की तुमच्या गावात यावर्षी? अहो पण काय सांगता म्हणला, वर्ष झालं त्याचा माझा रामराम बंद आहे। अरे येड्या, रामराम बंद नाही, तुझा रामराम बंद केलाय त्यानं। कितीही संकट येऊ द्या गडा, कितीही मोठं संकट असू द्या, आपण आपलं पात्र सोडलं नाही पाहिजे। जेवढे ही आम्हाला अडवतील गडा, वाक्य बोलू तुम्हाला, अहो गावात अडवतील, गल्लीत अडवतील, प्रल्हादाला सख्या बापानं अडवलं, सोडलं नाही, याचं नाव भक्ती तत्व आहे। कितीही परीक्षा घेऊ द्या लोकांनी, हे तत्व आम्ही सोडलं नाही पाहिजे गडा, नक्की आम्हाला त्याची प्राप्ती आहे। वाक्य ऐका फार महत्वाची आई, आणि एवढ्यामध्ये असणार की लक्षात आलं बाबाने उखळत्या तेलामध्ये टाकलं ना, तेल सुद्धा शांत झालं, उन्मत झालेला हत्ती सुद्धा शांत झाला, कठड्यावरून टाकलं तर स्पर्श झाला नाही। रागाच्या भरामध्ये बापांनी असं की सांगितलं, बाबाने प्रल्हाद सगळ्यांना असणार की जवळ बोलवले, प्रधानजीला विचारलं काय केलंय? उखळत्या तेलात टाकलं, काही झालं नाही हो। मग एवढ्या उखळत्या तेलात टाकलं, काही झालं नाही, उन्मत हातीच्या खाली दिले, काही झालं नाही, आणि असं असताना आता तुमचा पोरगा काही केले असणार की देवाचं नाव सोडत नाही, आणि काय करायचंय बघा तुम्ही त्याला विचारून। ऐकताय एवढ्यामध्ये असणार की सभेमध्ये प्रल्हादजीला बोलवलं गडा, आणि प्रल्हाद हे मात्र असणार की नामामध्ये मग्न आहे, नारायण 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 करण्यामध्ये मग्न आहेत, भगवंताचं स्मरण असणार की नित्य घेत आहेत। आणि एवढ्यामध्ये रागाच्या भरात असणाऱ्या बापानं असणार की विचारलं, अरे ज्याचं तू नाव घेतोय तू आहे तरी कुठे, माहित आहे का तुला? बाबा तुम्हाला सांगू, या सृष्टीचा निर्माता ब्रह्मांडाचा नायक आहे। अहो तुम्हाला सांगू, त्याची सत्ता एवढी मोठी आहे, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, ज्याच्या सत्तेने असणार की एक झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, ज्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही, त्याच्या सत्तेने सूर्याशी चालणे, त्याच्या सत्तेने वेदाशी बोलणे, ज्याच्या सत्याने हे सगळं चालतं बाबा, तो अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे। अरे पण आहे तरी कुठं? गोड उत्तर दिलं प्रल्हादजीनं, सांगितलं बाबा काय सांगू तुम्हाला, विठ्ठल जळीस तळी भरला नाही का, रिता ठाव नाही उरला, माझा भगवंत सगळ्याच ठिकाणी भरून उरला आहे। राग आला गड बापाला, आणि बापाला राग आल्याबरोबर असणार की प्रल्हादजीला विचारलं, सांग ना
जर जरीच तरी तुझा भगवंत असेल तर या खांबामध्ये कुठला असेल वाक्य ऐका. एवढं म्हणलं ना तर सगळेच खांबा असं धडधड उठू लागली. सगळ्याची अपेक्षा वाटू लागली एकच, प्रल्हादजीनं माझ्याकडे हात दाखवा. या खांब्याला वाटत होतं मला प्रल्हादजीनं हात दाखवा, या खांब्याला वाटत होतं प्रल्हादजीनं माझ्याकडे हात दाखवा. एकदा तरी प्रल्हादजीनं माझ्याकडे हात दाखवा आणि भगवान